आपण बघूया कोलंबीचा सार। ही बघा कशी मस्त रंग येईल, चांगली कोलंबी असा। ही बघा ही कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर त्याका मीठ आगोळ आणि हळद लावून ठेवला मस्तपैकी। हे बघा आगोळ असं 5-10 मिनटं ठेवायचा आणि तोपर्यंत बाकीचा सगळा वाटप काढून घ्यायचा। वाटप म्हणजे आज खोबरा वापरूचा नाही, नुसता कांदे आणि टॅमॅटोमध्ये करूचा। हे बघा हा सगळा मिक्स करून असा बाजूक ठेवून द्यायचा। त्या झाल्याच्या नंतर एक अख्खो कांदो आणि 2 टॅमॅटो छोटे छोटे असे आणि लसणीचे पाकळे 10-15 हे असे लसणी आधी तेलामध्ये चांगले फिरून घ्यायचे आणि नंतर लसणी चांगलं तरतरल्याच्या नंतर एक बारीक चिरलेलं उभं असतो बारीक चिरलेलं कांदा तो चांगलं तेलात परतून घ्यायचं। हे बघा तो चांगलं असं ह्याचाच वाटप करूचा, असं खोबरा इबराचं करूचा नाही। चांगलं तेलात त्यात उभं कापलेलं कांदो टाकून घ्यायचं आणि तो पण चांगलं तेलात असं परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं। कारण ह्याचाच वाटप म्हणजे पेस्ट करूची कोलमीसाठी। कोलमीचं असं मध्यम रस्सं करूचा, एकदम पण पातळ नाही। आणि टॅमॅटो चांगलं शिजण्यासाठी वर थोडंसं मीठ टाकायचा, कारण पहिल्या वेळी कोलमीत मीठ हळद आणि आगोळ लावून ठेवलेलं असतं, त्यानुसार तुम्ही मीठ कायचा घाला। त्या बघा चांगलं असं परतून घ्यायचं तेलामध्ये। त्या आता परतून झालेलंच तयार होतील आता। त्याच्यानंतर मग काय करायचं, या सगळ्या मिक्सरमध्ये आहे ना वाटून त्याची पेस्ट करून घ्यायची। ही बघा तयार झालेलं ऐकलं। आता त्याच तेलामध्ये आपण कोलंबी करूची। आता ही पेस्ट केलेली आहे ती त्या तेलात चांगली अशी भाजून घ्यायची, त्याका मस्तपैकी असं तेल सुटेपर्यंत। हे बघा ही पेस्ट अशी करून घ्यायची आणि एका साईडला ना पाणी गरम करत ठेवायचं, कारण कोलंबीत गरम पाणी टाकायचं, मग पट करून ती शिजताव आणि मस्त होता। या सगळा असा एकदम हे बघा बुडबुड येऊक लागले। आता मग आपले घरगुती मसाले मालवणी मसालो, काश्मीरी लाल तिखट, धने पावडर, गरम मसालो या सगळ्या टाकून द्यायचा त्याच्यात आणि चांगला असं त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचा। मग आता हळूहळू रंग येतो चांगलं असं लालसर। हा बघा आता ही जरा घट्ट तर तुमका आता भातासोबत या भाकरीसोबत अशी करूची असतात आणि नंतर ही कोलंबी त्यामध्ये टाकायची। ही बघा आणि मी एक बटाटो छोटूसं कापलं आहे, बटाटी पण टाकूची नुसती कोलंबीच नाही म्हणतं बटाटी छान लागतं कोलंबीसोबत। ही बघा मग बटाटी टाकून घ्यायची आणि मग पाणी बाजूक ठेवलेलंच तुमका दिसतच असतात गरम होता। आता काय करायचं, या आता घट्ट वाटत असतात ना तर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकू नका, मग चव बी काढतली असं। ह्या बघा माका एवढंसं हवं, माका भातासोबत हवं आणि